नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा नैसर्गिक, घरगुती आणि अगदी सोप्या उपायाबाबत बोलणार आहोत जो तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो। हजारो नव्हे तर लाखो लोकांनी हा उपाय करून केस गळणे, अकाली पांढरे होणे, डॅन्ड्रफ आणि केसांच्या इतर समस्यांवर नियंत्रण मिळवलं आहे। या उपायाचं वैशिष्ट्य म्हणजे तो सहज उपलब्ध होतो, खर्च कमी येतो आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत। आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत। वयाच्या अवघ्या 25 ते 30 वर्षांमध्ये अनेकांना केस गळती, अकाली पांढरे केस होणे, डॅन्ड्रफ आणि टक्कल पडण्याच्या तक्रारी जाणवतात। यामागील प्रमुख कारण म्हणजे मानसिक तणाव, पित्तदोष, चुकीचा आहार, झोपेचा अभाव आणि केमिकल युक्त उत्पादनांचा अतिरेक। हे सगळे घटक केसांच्या मुळांना कमजोर करून त्यांची नैसर्गिक वाढ थांबवतात। आजच्या काळात केस गळती, केस अकाली पांढरे होणे, डॅन्ड्रफ आणि केसांची घनता कमी होणे यांसारख्या समस्या सर्व वयोगटांमध्ये वाढत आहेत। या समस्या कमी करण्यासाठी अनेक जण महागडी तेल, शॅम्पू किंवा उपचार वापरतात, पण त्यांचा परिणाम तात्पुरता राहतो। अशा वेळी एक नैसर्गिक आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून भृंगराज तुमच्या समोर येतो। भृंगराज ही एक अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे जी आयुर्वेदामध्ये केसांचा राजा म्हणून ओळखली जाते। योग्य पद्धतीने वापरल्यास ती केसांना मुळांपासून टोकापर्यंत पोषण देते, केस गळणे कमी करते आणि अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते। भृंगराजातील अँटीऑक्सिडंट्स, आयरन आणि जीवनसत्व केसांना निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात। बाजारातील महागडी उत्पादने केसांना तात्पुरती चमक आणि मऊपणा देऊ शकतात, पण त्यातील रसायनांमुळे दीर्घकाळात नुकसान होऊ शकते। त्यामुळे निसर्गातून मिळणाऱ्या औषधी वनस्पतींचा वापर हा सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय ठरतो। भृंगराज त्यातील अग्रगण्य उपाय आहे, कारण त्याचा परिणाम खोलवर होतो आणि दुष्परिणाम जवळजवळ नसतातच। मित्रांनो, भृंगराजचा वापरही अत्यंत सोपा आहे। फक्त आंघोळीच्या पाण्यात भृंगराजचे काही थेंब टाका। ऐकायला साधं वाटलं तरी या पद्धतीत शेकडो वर्षांचं आयुर्वेदिक ज्ञान दडलं आहे। हा उपाय डोक्याला थंडावा देतो, पित्तदोष कमी करतो आणि स्कॅल्पला आरोग्यदायी ठेवतो। सातत्याने भृंगराजचा वापर केल्यास तो रक्ताभिसरण सुधारतो, ज्यामुळे केसांच्या कुपांना जास्त पोषण मिळतं। यामुळे नवीन केस वाढू लागतात, केसांची नैसर्गिक रंगत टिकते आणि डॅन्ड्रफ सारख्या समस्या कमी होतात। अशा प्रकारे भृंगराज तुमच्या केसांसाठी केवळ एक उपाय नसून दीर्घकाळाचा संरक्षक साथीदार ठरतो। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण भृंगराजचा योग्य वापर कसा करायचा, तो आंघोळीच्या पाण्यात मिसळल्याने काय फायदे मिळतात, घरच्या घरी तो अर्क कसा तयार करायचा आणि परिणाम जास्त मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। भृंगराज म्हणजे नेमकं काय हा प्रश्न अनेकांना पडतो। भृंगराज ही एक औषधी वनस्पती आहे जी आयुर्वेदात केसांचा राजा म्हणून ओळखली जाते। यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, आयरन, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डी यांसारखे घटक मोठ्या प्रमाणात असतात। या गुणधर्मांमुळे भृंगराज केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो। भृंगराजचा नियमित वापर केल्याने अनेक फायदे मिळतात। हा केसांना काळेपणा टिकवून ठेवतो, लांब आणि दाट बनवतो, तसेच मुळांपासून मजबूत करतो। तो केस गळणे कमी करतो, डॅन्ड्रफ नियंत्रित ठेवतो आणि अकाली पांढरे होणे रोखतो। शिवाय डोक्याला थंडावा देऊन पित्तदोष कमी करण्यात मदत करतो। त्यामुळे केस निरोगी आणि चमकदार राहतात। म्हणूनच आंघोळीच्या पाण्यात भृंगराजचे काही थेंब टाकणे हा केवळ घरगुती उपाय नसून तो एक संपूर्ण आयुर्वेदिक थेरपी आहे। हा उपाय सोपा, स्वस्त आणि दुष्परिणाम मुक्त आहे। सातत्याने वापरल्यास तो केसांच्या समस्या कमी करून केसांना नैसर्गिक सौंदर्य परत देतो। आंघोळीच्या पाण्यात भृंगराजचा वापर कसा करावा ते लगेच जाणून घ्या। भृंगराजचा आंघोळीच्या पाण्यात वापर करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे। सर्वप्रथम एका बादलीत 5 ते 7 लिटर कोमट पाणी घ्या। कोमट पाणी केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवण्यास मदत करतं। त्यानंतर त्यात 1 ते 2 थेंब भृंगराज तेल किंवा अर्क टाका। हे तेल किंवा अर्क पाण्यात नीट मिसळण्यासाठी चमच्याने किंवा हाताने पाणी हलकं ढवळा। केस धुतल्यानंतर हे पाणी शेवटच्या टप्प्यात डोक्यावर ओतावं। हे पाणी ओतताना हलक्या हाताने टाळूवर मालिश करावी, ज्यामुळे भृंगराजातील पोषक घटक केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात। मालिश झाल्यानंतर हे पाणी टाळूवर आणि केसांवर 2 ते 5 मिनिटे तसेच राहू द्यावे, जेणेकरून त्याचा परिणाम चांगला होईल। यानंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ पूर्ण करावी। ही प्रक्रिया आठवड्यातून 2दा केल्यास केस अधिक निरोगी, दाट आणि चमकदार होऊ शकतात।
नियमित वापर केल्याने केस गळती, डॅन्ड्रफ आणि अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. जर भृंगराज तेल किंवा अर्क उपलब्ध नसेल तर त्याचे पर्यायही आहेत. भृंगराज पावडर पाण्यात मिसळून आंघोळीसाठी वापरू शकता. तसेच भृंगराजची ताजी पाने पाण्यात उकळून ते पाणी गाळून आंघोळीच्या पाण्यासारखे वापरले तरी त्याचा तितकाच फायदा मिळतो. हे सर्व पर्याय नैसर्गिक असून दुष्परिणाम मुक्त आहेत. मित्रांनो, भृंगराज डोक्याला नैसर्गिक थंडावा देतो, ज्यामुळे शरीरातील पित्तदोष कमी होतो आणि केसांचे अकाली पांढरे होण्याची शक्यता घटते. याशिवाय हा घटक केसांच्या कुपांमध्ये रक्ताभिसरण सुधारतो, ज्यामुळे केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळते. परिणामी केसांची नैसर्गिक काळी रंगत टिकून राहते आणि ते अधिक मजबूत होतात. मित्रांनो, नियमित वापर केल्यास भृंगराजामुळे नवीन केस वाढण्यास मदत होते. हे केस गळती थांबवण्याबरोबरच केसांच्या घनतेतही वाढ घडवते. स्कॅल्प निरोगी राहिल्यामुळे डॅन्ड्रफ सारख्या समस्या हळूहळू कमी होतात. त्यामुळे केस केवळ सुंदरच नाही तर निरोगी देखील होतात. घरच्या घरी भृंगराज अर्क तयार करणेही अत्यंत सोपे आहे. ताज्या भृंगराजच्या पानांचा रस काढा आणि हा रस 2 वाट्या घेऊन गॅसवर उकळा. रस उकळून अर्धा म्हणजे 1 वाटी होईपर्यंत आटवा. अशा प्रकारे त्यातील गुणधर्म अधिक होतात. उकळून गार झाल्यावर हा अर्क गाळून स्वच्छ बाटलीत भरावा आणि फ्रीजमध्ये ठेवावा. योग्य प्रकारे साठवला तर हा अर्क 7 दिवस टिकतो. आठवड्यातून 2दा वापरल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावीपणे दिसून येतो. मित्रांनो, भृंगराजचे केसांसोबतच त्वचेचे देखील फायदे आहेत. भृंगराजचा वापर केवळ केसांच्या आरोग्यासाठीच मर्यादित नसून तो त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरतो. या औषधी वनस्पतीमधील पोषक घटक त्वचेच्या खोलवर जाऊन तिला आवश्यक पोषण पुरवतात. नियमित वापराने त्वचेला नैसर्गिक चमक मिळते, कोरडेपणा कमी होतो आणि डाग धब्बे किंवा सूक्ष्म रेषा कमी दिसू लागतात. याशिवाय भृंगराज शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो, ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता आणि एकूणच आरोग्य सुधारते. भृंगराज तेलाचा टाळूवर नियमित मसाज केल्याने केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते आणि ते अधिक मजबूत होतात. ह्या मसाजमुळे रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केसांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. यामुळे केवळ केसांची लांबी वाढत नाही तर त्यांची घनता आणि मजबूतीही वाढते. स्कॅल्पला योग्य आर्द्रता मिळाल्याने डॅन्ड्रफ सारख्या समस्या कमी होतात आणि केस निरोगी राहतात. केसांच्या बाह्य देखभालीसोबतच भृंगराजचा अंतर्गत उपयोगही केला जातो. काही लोक भृंगराज पावडर पाण्यासोबत किंवा मधासोबत सेवन करतात. यामुळे शरीराला आतून पोषण मिळते, रक्तशुद्धी होते आणि त्वचा तसेच केस दोन्हीही निरोगी राहतात. अंतर्गत सेवनाने शरीरातील दोष संतुलित होतात आणि दीर्घकाळ टिकणारा आरोग्यदायी परिणाम देखील मिळतो. पण मित्रांनो, भृंगराजचे अंतर्गत सेवन करताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि शरीरातील दोष वेगवेगळे असतात. त्यामुळे कोणत्या प्रमाणात आणि किती दिवस भृंगराज घ्यावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या प्रमाणात सेवन केल्यास काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. भृंगराजचे अंतर्गत सेवन करण्यापूर्वी नेहमीच आयुर्वेदिक तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या औषधी वनस्पतीचा जास्तीत जास्त फायदा सुरक्षित पद्धतीने घेता येतो. ते तुमच्या प्रकृतीनुसार योग्य डोस, पद्धत आणि कालावधी सांगतात. अशा प्रकारे भृंगराजचा वापर बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही पद्धतींनी केला जाऊ शकतो. तो केसांना मजबूती, त्वचेला पोषण आणि शरीराला आरोग्य देतो. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास भृंगराज हा एक संपूर्ण आरोग्यदायी उपाय ठरू शकतो, जो तुमच्या सौंदर्यासोबतच एकूणच जीवन गुणवत्ता देखील सुधारतो. आता खबरदारी काय घ्यायची ते जाणून घ्या. भृंगराजचा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. नेहमी शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण अर्कच वापरावा, कारण नकली किंवा मिसळलेला अर्क परिणामकारक नसतो आणि केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो. आंघोळीच्या वेळी कोमट पाणी वापरणे महत्त्वाचे आहे, कारण ते केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवण्यास मदत करते. याशिवाय उपायाचा परिणाम दिसण्यासाठी सातत्य ठेवणे देखील गरजेचे आहे. अधूनमधून वापरल्यास फारसा फरक जाणवत नाही. काही गोष्टी टाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. गरम पाणी टाळावे, कारण ते केसांच्या मुळांना कोरडे करून नुकसान पोहोचवते. भृंगराजचा वापर केल्यानंतर लगेच कंडिशनर किंवा केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करू नका, अन्यथा नैसर्गिक गुणधर्मांचा परिणाम कमी होतो. तसेच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. भृंगराजच्या वापरासोबत योग्य आहार घेतल्यास परिणाम अधिक चांगला दिसतो. आहारात आवळ्याचा समावेश केल्याने केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकून राहतो. तूप शरीरातील पित्त कमी करून केसांच्या आरोग्यास मदत करतो. यामुळे केस अधिक मऊ, मजबूत आणि चमकदार होतात. तसेच प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की डाळी, अंडी आणि दूध हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक घटक पुरवतात.
बदाम आणि अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे केसांचे नुकसान कमी होते आणि ते निरोगी राहतात. अशा प्रकारे बाह्य आणि अंतर्गत अशी दोन्ही बाजूंनी काळजी घेतल्यास केसांची गुणवत्ता दीर्घकाळ टिकवता येते. मित्रांनो, नैसर्गिक आणि घरगुती उपायांना थोडा वेळ लागतो, पण ते सातत्याने आणि योग्य पद्धतीने केल्यास परिणामही हमखास दिसतात. भृंगराजचा हा साधा उपाय तुमच्या केसांना केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही बळकट करतो. त्यामुळे केसांची घनता, चमक आणि नैसर्गिक काळेपणा परत मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. आजपासूनच हा उपाय सुरू करा आणि तुमच्या केसांना नवं जीवनदान द्या. थोडा संयम आणि नियमितता ठेवली तर काही महिन्यांतच तुम्हाला लक्षणीय बदल जाणवतील. लक्षात ठेवा की आरोग्यदायी केस ही केवळ सौंदर्याची नव्हे तर तुमच्या एकूण आरोग्याची देखील ओळख आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमचा अनुभव किंवा शंका कमेंटमध्ये लिहा आणि अशाच नैसर्गिक व उपयुक्त टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.